सुरुवातीला बातमी अर्थातच भोंदूबाबा खराच संदर्भातली आहे, कारण अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या, त्यामुळे राजकारण देखील शिगेला पोहोचले। बातमी त्या संदर्भात बातमी अर्थातच आपण जसं म्हटलं तसं अशोक खराच संदर्भातली आहे, कारण अनेक राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत। तिकडे उद्धव ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आवाहन केलेलं आहे की या संदर्भात पाळमुळं खणून काढेपर्यंत चौकशी करा, कुठे पाणी मुरतंय याची चौकशी करा। हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे राजकीय फैरी आता चौफेर झडताना आपल्याला बघायला मिळते। बड्या धेंडांच्या आशीर्वादाने समाजातल्या अपप्रवृत्तींचं सोम माजलं जातं हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे। वासनांद खराच प्रकरणात देखील अनेक बडी नावं सामील असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता जोरदार राजकारण पेटलंय। भोंदू खराची जवळीक महागात पडलेल्या रुपाली चाकणकरांनी आपण निर्दोष असल्याचं त्या सांगतायत, मात्र चाकणकरांविरोधात असणारी महिला ब्रिगेड काही मागे हटायला तयार नाहीये। अंधारे आणि ठोंबरे आता चाकणकरांच्या अटकेचा आग्रह धरतायत, तर उद्धव ठाकरे खरातांच्या भक्तावरही कारवाईची मागणी करतात। मात्र ठाकरेंच्या मविया सरकारच्या काळात खरातच्या संस्थेला दारणा धरणातनं पाणी देण्यात आल्याचं दाखवत सत्ताधारी देखील आक्रमक झाले। शिंदेचे नेते दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांचं नाव आता या प्रकरणात समोर आलंय, त्यामुळे अनेकांच्या अडचणी या वाढण्याची चिन्ह आहे। त्यामुळे खरातची पाळमुळं नेमकी कुणापर्यंत जाऊन पोहोचतात पाहणं महत्त्वाचं आहे। तर दारणा धरणातलं हे पाण्याचं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया।